जेव्हा खासदार तुम्ही झालात, गावी गेलात, काय प्रतिक्रिया होत्या? सगळ्यात टचिंग कोणती होती प्रतिक्रिया? सगळ्यात भावनावश, सगळ्यात आनंद कुठं, कधी, कोणाकडून मिळाला? सोलापूरला जेव्हा मी गेले त्यावेळेला सगळ्यात आधी मी सोलापूरला गेल्यानंतर ज्या जुन्या घरी, ज्या वस्तीमध्ये आम्ही राहायला जात होतो, म्हणजे राहत होतो सॉरी, त्या माझ्या जुन्या घरी मी माझ्या आईबाबांना आणि सगळ्यांना घेऊन गेले. तिथं वस्तीमधली जी माझी सगळी माणसं आहेत ती सगळी जमलेली होती. माझी जेव्हा PhD कंप्लीट झाली तेव्हासुद्धा त्याच जयशंकर मठाच्या कट्ट्यावर त्यांनी सगळ्यांनी पैसे गोळा करून माझा सत्कार केला होता. आणि आता आपली पोरगी खासदार झाली म्हणून सुद्धा कोणी हार आणले होते, कोणी पेढे आणले होते. औक्षण करायला सगळ्या त्या माझ्या वस्तीमधल्या महिला जमलेल्या होत्या. त्या सगळ्याजणी, कोणी धुणी भांडी करायला जातं, कोणी चपात्या करायला जातं, कोणी हॉस्पिटलमध्ये काम करायला जातं. त्या वस्तीमध्ये राहणारे माझे सगळे भाऊ हे बांधकाम कामगार आहेत. लोकांच्या घराचं बांधकाम करतात, पण त्यांची कच्ची घरं. ती सगळी लोकं इतक्या आनंदानं भेटत होती ना, आणि ते म्हणत होते की पोरी आमचं नाव मोठं केलंस. आणि त्यानंतर ज्या मातीच्या घरामध्ये आम्ही आधी राहायचो त्या घराच्या उंबरठ्यावरती जेव्हा डोकं टेकवलं, तो क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक करणारा होता. पण म्हणजे सगळ्यात आनंद देणारा प्रसंग म्हणजे आता राज्यसभेची उमेदवारी मिळणं किंवा निवडून तिथं सदस्य म्हणून जाणं, हे वाटतंय का याच्यापेक्षा वेगळ्या टप्प्यावर जास्त मोठा आनंदाचे प्रसंग होते? राज्यसभेची उमेदवारी आणि खासदारकी मिळवण्याचा हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि त्याहीपेक्षा आनंदाचा क्षण होता की जेव्हा मी खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी आईवडिलांना माझ्यासोबत घेऊन आले. आईनं मुंबई कधीच बघितली नव्हती. म्हणजे ती जास्तीत जास्त, म्हणजे माझ्या एका चुलत भावाचं लग्न होतं तेव्हा ती पुण्यापर्यंत आली होती, पण ती मुंबईपर्यंत कधीच आली नव्हती. माझी आई साहेबांनाही तितक्याच भाबडेपणाने म्हणाली की साहेब, आम्ही TV वरतीच बघितले, मी तुम्हाला कधी समोरून भेटेन वाटलंही नव्हतं. मग आई म्हणाली की साहेब, मी पुण्यापर्यंतच आले होते, मी मुंबईला पहिल्यांदाच आली आहे. मग एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, ठीक आहे, आता तुम्हाला दिल्ली पण दाखवतो, तुमची पोरगी घेऊन जाईल. ज्योतिताई, माफ करा, कदाचित हा सांगता करण्याचा प्रश्न नाहीये, पण मगाशी तुम्ही म्हणाला होतात की या पक्षाचं धोरण असं आहे की राजा का बेटा यहाँ राजा नहीं बनेगा. तुम्ही तासभर साधारण बोलताय. 7 वेळा तुम्ही शिंदे साहेबांबरोबर श्रीकांत शिंदेंचं नाव घेतलं. आधीच्या शिवसेनेत जसं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेसमध्ये जसं सोनिया गांधी, राहुल गांधी अशी नावं येतात, तर या शिवसेनेत पण तसंच आहे की शिंदे साहेबांचं नाव घेतलं की आपसूक श्रीकांत शिंदेचं नाव येतं? खरं तर ही माझी कृतज्ञता आहे, या माझ्या भावना आहेत. ज्या पद्धतीनं एका कुठलंही बॅकग्राऊंड नसलेली मुलगी मुंबईमध्ये संघर्ष करण्यासाठी शिवसेनेत आली, तेव्हा प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीनं त्यांनी मला प्रेरणा दिली. दसरा मेळाव्याच्या पहिल्या भाषणाच्या आधी, म्हणजे मला 15-20 मिनटं आधी कळालं होतं की तुम्हाला बोलायचं आहे. काहीच तयारी नव्हती, प्रचंड दडपण आलं होतं. आणि श्रीकांतदादा म्हणाले की ताई, जसं नेहमी बोलता तसंच बोला, लढा. ही ती कृतज्ञता आहे, म्हणून ते नाव येत आहे. ज्योतिताई, आता तुमच्याशी हा सगळा संवाद साधत असताना, गप्पा मारत असताना प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे राजकारणासारख्या रुक्ष क्षेत्रात असूनही तुमची सदैव जागृत असलेली संवेदनशीलता, आणि त्याला खूप मोठं अधिष्ठान आहे ते म्हणजे तुमच्या संघर्षाचं. एक ते ज्योतिबा फुले होते ज्यांनी महिला स्वातंत्र्याची, महिला शिक्षणाची ज्योत पेटवली. त्या वाटेवरून पुढे चालत अनेक दीपशिखा या महाराष्ट्रानं पाहिल्या, आणि त्यातलीच एक ही ज्योती आज आमच्यासमोर बसलेली आहे. अपेक्षा आहे की राज्यसभेमध्ये ती सुद्धा एक दीपस्तंभ बनून तळपत राहील. लहानपणापासून अनेक जबाबदाऱ्या स्वीकारलेला एक जबाबदार चेहरा आज आमच्या सगळ्यांच्या जबाबदारीचं ओझं घेऊन राज्यसभेच्या पायऱ्या चढतोय. तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. थँक्यू. आणि यासोबतच माझा कट्टा